सर्वांना नमस्कार. मित्रहो, गाढ, चांगली आणि शांत झोप प्रत्येकाला आली पाहिजे. ही झोप येणं किती आवश्यक असते हे त्याला समजू शकतं ज्याला चांगली झोप येत नाही. ज्याची झोप नुसती डिस्टर्ब असते ते पुन्हा पुन्हा मार्ग शोधत असतात झोप चांगल्या प्रकारे कशाने येईल म्हणून. तर ही झोप चांगली येणं का आवश्यक असतं, तिचे फायदे कोणते असतात, शारीरिक फायदे कोणते असतात, मानसिक फायदे कोणते असतात, तसंच चांगल्या प्रकारची झोप येण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे, साधे सोपे घरगुती उपाय कोणते असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की चांगल्या प्रकारे झोप आली पाहिजे. आणि त्यासाठी सहज सोपे साधे घरगुती उपाय कोणते असतात ते आज आपण पाहूया. कारण चांगली गाढ झोप येणं आणि साध्या उपायांनी त्याला मदत होणं हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आधी पाहूया की झोप किती वेळ लागत असते. जे लहान लेकरं असतात एकदम वर्षाच्या आतली, त्यांना 14 तास, 16 तास, 18 तास पण झोप लागते. जसजसं वय वाढत जातं तसं वय वाढल्यानंतर झोपेचं प्रमाण थोडं कमी होत असतं. आणि मोठं झाल्यावर प्रत्येकाला 6 ते 8 तास झोप मिळावी, त्यानं तेवढी झोप घ्यावी असं आपण सांगतो. याला अपवाद काही असतील, परंतु नियम हा असा आहे, कारण अपवाद हे कधी नियम होऊ शकत नसतात. तर हे 6 ते 8 तास झोप घेणं हे जर घेतली तर त्याच्या शरीराला कोणते फायदे असतात. एक तर पहिली जी महत्त्वाची गोष्ट असते आणि जो फायदा असतो तो म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते. कारण काय होतं, झोपल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जी झीज झालेली असते हे झीज सगळी भरून येते. टिअर अँड वेअर जे झालेले असतात म्हणतो आपण, हे सगळं दुरुस्त होतं, अवयवांची दुरुस्ती होते, अवयव डिटॉक्स व्हायला त्याच्यामुळे मदत होत असते. म्हणून तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते, लहान सहान आजार तुमच्या मागे लागणार नाही. तसंच हृदयाचे जे आरोग्य असते ते चांगल्या प्रकारे सांभाळले जाते. हृदयाचा झटका येणं किंवा हार्ट अटॅक येणं त्याचा धोका कमी होत असतो आणि हृदय निरोगी राहायला पण चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी पण याचा फायदा होतो. तसंच वजन नियंत्रित राहण्याकरता सुद्धा, कारण ज्याला शांत झोप लागत असते त्याचं डोकं सुद्धा शांत राहत असतं. आणि शांत डोकं, तुम्ही समाधानी राहिलात, आनंदी राहिलात की सारखं खाव 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 करत नाही, तुम्ही सारखी भूक भूक तुम्हाला लागत नाही. म्हणजे तुम्ही नियंत्रण तुमचं खाण्यावर सुद्धा राहतं, जिभेवर पण नियंत्रण राहतं, मनावर पण नियंत्रण राहतं. त्यामुळे काय होतं की हार्मोन्स सगळे संतुलन होतात आणि हार्मोन्सचं संतुलन झाल्यामुळं तुम्हाला भूक नियंत्रणात राहते, त्यामुळे वजन पण तुमचं नियंत्रणात राहतं. तसंच ऊर्जेचा जो स्रोत असतो आपला किंवा त्याची जी लेवल आहे, हा उत्साह आणि ऊर्जा ही चांगल्या प्रकारे वाढत असते, टिकत असते. कारण तुमची मानसिकता चांगली गाढ झोप आल्यामुळं चांगली फ्रेश झालेली असते. तर हे सगळ्या शरीराची झीज भरून निघाल्यामुळं, ऊर्जेचा स्तर चांगला असल्यामुळं तुमचा दिवस एकदम चांगल्या प्रकारे जायला त्याच्यामुळे मदत होत असते आणि तुम्हाला सकाळी फ्रेश, ताजंतवाने एकदम वाटत असतं. तसंच स्नायूची रिकव्हरी पण याच्यामुळे होत असते. स्नायूंना जो ताण पडलेला आहे, कामाचा जो ताण पडलेला आहे किंवा अंग जे दुखत असतं काम केल्यामुळं, त्याची पण रिकव्हरी होत असते. तसेच मानसिक फायदे, याच्यामध्ये स्मरणशक्ती चांगल्या प्रकारचे त्या व्यक्तीची सुधारत असते, एकाग्रता वाढत असते. तसंच डोक्यावरचे ताण तणाव कमी व्हायला मदत होत असते. कारण झोप चांगली येणं म्हणजे तुमचं डोकं शांत होणं आहे आणि डोकं शांत करणं हा ताण तणाव कमी करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग असतो. तुमची चिडचिड कमी होऊन जाते आणि तुम्हाला ताण पण चांगल्या प्रकारे हाताळता येतो. तसंच तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार चांगल्या प्रकारे यायला मदत होते. तुमचं मन शांत राहतं आणि मानसिक आरोग्य तुमचं सुधारत राहतं. तसंच उत्पादकता वाढते असं म्हणतात. म्हणजे काय की तुमचा मेंदू चांगल्या क्षमतेनं कार्य करायला लागतो. तुम्ही ज्याही कामात असाल, जेही काम करत असाल, तिथं कॉन्सन्ट्रेशन, टोटल फुल फोकस त्याच्यावर, लक्ष केंद्रित तिथं 100% करून फ्रेश मनानं, उत्साहानं तुम्ही ते काम कराल, म्हणजे तुमचं ते काम चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतं आणि तुम्हाला जे पाहिजे, व्यवहार असेल, व्यापार असेल, तुमचं कामधंदा असेल, काय तुमचं ध्येय असेल, तर ते गाठण्याकरता तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होते. तर एवढे सगळे शारीरिक आणि मानसिक फायदे चांगली गाढ शांत झोप आल्यानंतर होतात. आता आपण पाहूया ही चांगली गाढ शांत झोप येण्याकरता
साधे सोपे घरगुती उपाय कोणते असतात, काय केलं पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारे झोप येऊ शकते. आता हे बदल आपल्याला 3 स्तरावर करायचे आहेत. एक तर पहिला बदल म्हणजे दैनंदिन सवयीमध्ये तुमच्या काय काय बदल करणं आवश्यक आहे. तर पहिला बदल करणं की नियमित वेळा ठरवा, संध्याकाळी झोपण्याची आणि सकाळी उठण्याची. हा वेळ जर ठरवला तर त्यानं तुमचं बरंचसं काम सोपं होऊन जातं. म्हणजे काय होईल, तुमचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे आपल्या बॉडीचं किंवा ह्या ब्रह्मांडाचं जास्त सिरशॅडियन क्लॉक म्हणतो आपण, ते एकमेकाशी जे कनेक्ट असतात, तर ते तुमची ही वेळ ठरवल्यानंतर चांगल्या प्रकारे कार्य करते. तसंच संध्याकाळच्या वेळेला विशेषतः स्क्रीन पासून दूर राहा. म्हणजे कुठल्याही ब्ल्यू लाईट जे असतात, म्हणजे मोबाईल असेल, टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, याच्यापासून झोपण्यापूर्वी 1 तास ते 1.5 तास अगोदर याचा वापर करू नका. यातील निळा प्रकाश जो असतो हा मेलॅटोनिन स्त्राव होऊ देत नाही, आणि जर मेलॅटोनिन स्त्राव नाही झालं तर तुम्हाला झोप चांगली येणार नाही. तसंच दिवसा तुम्ही सकाळी किंवा इव्हिनिंगला व्यायाम केला पाहिजे. जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम कराल, सकाळी तास 1.5 तास, संध्याकाळी एखादा तास असा व्यायाम केला तर तुम्हाला गाढ झोप लागायला चांगल्या प्रकारे मदत होते. हे झाले दैनंदिन सवयीमधले बदल. आता दुसरा जो आहे विचार करायचा तो आहे आहार. आणि तुम्ही जे काय पेय घेता, तर हे आहार म्हणजे हलकं जेवण घेतलं पाहिजे झोपण्यापूर्वी 1-1.5-2 तासाच्या तरी अगोदर. तसं तर 2-3 तास म्हणतात झोपण्यापूर्वी, पण जेवढं जमेल तेवढं अगोदर, म्हणजे जेवल्याबरोबर लगेच झोपलं नाही पाहिजे. हे पण अतिशय महत्वाचं आहे. तसंच संध्याकाळचं जेवण हे जास्त जड, पचायला जड असलेलं असं जेवण आणि जास्त जेवण पण नाही केलं पाहिजे. तसंच जास्त मसाल्याचं वगैरे पण टाळलं पाहिजे. तसंच कॉफी, चहा असे जे पेय असतात हे 4 वाजल्यानंतर इव्हिनिंगला 4-5 वाजल्यानंतर नंतर नाही घेतले पाहिजे. कारण त्याच्यातलं जे कॅफिनचं प्रमाण असतं ते जे राहतं आणि त्याचा मेंदूवर जो परिणाम होतो स्टिम्युलेशनचा, तर तो परिणाम पुन्हा तुम्हाला झोप येऊ देत नाही. म्हणून 4-5 वाजल्यानंतर चहा किंवा कॉफी बंद केली पाहिजे. तसंच झोपायच्या वेळेला थोडं कोमट दूध 1 कपभर तरी झोपण्यापूर्वी अर्धा तास जर ते आधी घेतलं तर त्यानं पण झोप चांगली यायला मदत होत असते. आता झोपेचं जे मेकॅनिझम असतो की हे जे आपल्या मेंदूच्या मध्यभागामध्ये एक छोटीशी ग्रंथी असते, तिला पिनियल ग्लँड असं म्हणतात. आणि हे पिनियल ग्लँड मेलॅटोनिन नावाचं हार्मोन स्त्राव करत असते. आणि हे मेलॅटोनिन नावाचं जे हार्मोन आहे हे जेवढं जास्त स्त्राव होईल तेवढं त्या व्यक्तीला चांगली झोप येत असते. मग ही कोणत्या वेळेला जास्त स्त्राव करते, तर त्याच्यावर आधारित आहे आपला आता तिसरा फॅक्टर, की तो म्हणजे शांत वातावरण आणि आरामदायी तुमची मानसिकता असली पाहिजे. तुम्हाला आता मनाला कळलं पाहिजे की आपला कामाचा वेळ आता संपलेला आहे. दिवस जो कामाचा दगदगीचा होता तो संपलेला आहे. आता मला आरामाची वेळ आलेली आहे. आता माझ्या शरीराला आरामाची आवश्यकता आहे. हे तुमच्या मनामध्ये फिक्स झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही जे वातावरण आहे, जे बेडरूमचं वातावरण आहे, तर ते शांत असावं. तिथं झोपायच्या वेळेला पूर्ण अंधार असावा आणि हवेशीर तिथलं वातावरण असावं, थोडंसं थंड वातावरण असावं. हे पण चांगलं फायद्याचं आहे. कसलाही प्रखर प्रकाश तिथं कुठूनही खिडकीतून बोलून येता कामा नये. तसंच झोपण्याच्या पूर्वी थोडंसं तुम्ही ध्यान किंवा प्राणायाम हे जर 5-10 मिनिटाकरता जरी केलात, 5-10 मिनिटाचं जरी मेडिटेशन केलात किंवा 5-10 मिनिटाचं अफर्मेशन केलात, एक चांगल्या प्रकारची वाक्य मनामध्ये घोळत किंवा तुम्हाला जे काय आयुष्यामध्ये चांगलं, ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण, आभार मानण्याचं, जे जे काय दिवसभरामध्ये चांगलं घडलं असेल, कुणी तुम्हाला मदत केली असेल, तर त्यांचे आभार माना. जे काय तुम्ही करू शकलात त्याबद्दल स्वतःबद्दल पण आत्मविश्वास आणि स्वतःच्या पण पाठीवर थाप द्या की मी आज चांगल्या प्रकारे करू शकलो, आणि जर काही थोडं चुकलं असेल कुठं तर मी आता उद्याला ते दुरुस्त करणार आहे. हा पण कॉन्फिडन्स तुमचा स्वतःला द्या. खचून जाऊ नका किंवा निराशेनं झोपू नका. माझ्यानं काहीच होऊ शकलं नाही, मी आज काहीच करू शकलो नाही, सगळा दिवस वाया गेला आजचा, अशी वाक्य वापरू नका. मी करणार आहे, उद्या करणार आहे आणि मी करून दाखवणार आहे. आज पण जे मी केलं आहे ते पण काल ठरवलं होतं त्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे केलं आहे. काय थोडंसं मागे राहत असेल तर मी उद्या नक्कीच करेन. माझ्याकडे ती क्षमता आहे. असा विचार करून संध्याकाळी झोपलं पाहिजे. तसंच थोडंसं वाचन म्हणा, ज्यांना थोडंसं जमेल 5 मिनिट 10 मिनिटाकरताच चांगलं एखादं सुभाषित असतात किंवा चांगली एखादी वाक्य असतात,
चांगली पुस्तकं असतात, अशातलं थोडंसं वाचन केलं तर ते पण चांगलं आहे. किंवा एखादं शांत संगीत एक 5-10 मिनिटाकरता जर ऐकलं तर ते पण त्यामुळं मेंदूला विश्रांती मिळते. तसंच झोपण्यापूर्वी थोडंसं पाय धुणं किंवा पायाला तेलानं थोडी मालिश करणं किंवा डोक्याला थोडी तेलानं मालिश करणं हे पण, किंवा एक झोपण्यापूर्वी कोमट पाण्यानं अंघोळ करणं एक अर्धा 1 तास अगोदर केली पाहिजे मात्र ती. तर त्यानं सुरुवातीला तुम्हाला थोडं तरतरीत फ्रेश आल्यासारखं वाटेल. झोप लागायला थोडा वेळ लागेल, परंतु झोप एवढी गाढ आणि एवढी शांत झोप येईल, सकाळी तुम्ही एकदम फ्रेश होऊन उठाल. तर हे पण मार्ग चांगले आहेत. तसंच दिवसा झोपायचं टाळलं पाहिजे. बऱ्याच जणांना दुपारी जेवलं की झोपायची सवय असते. 2-2, 3-3 तास झोपतात काही जण. असं नाही. दुपारी जेवल्याला एक वामकुक्षी ज्याला म्हणतो 15-20 मिनिटाची तेवढीच घेतली असती तर तेवढी चालते. जास्त वेळ झोपलं नाही पाहिजे. आणि जर संध्याकाळी याच्या उपरही तुम्ही झोपलात आणि तुम्हाला झोप येत नाही असं वाटत असेल, एक 10-15 मिनिट प्रयत्न होऊन उठून बसा. उठून बसा, काहीतरी काम करा, चांगल्या प्रकारचं करा. काय वाचन असेल, फाईली कागद असतील, कुठं लिहायचं असेल काही, हे करा. टीव्ही मोबाईल पाहू नका. दुसरं काहीतरी काम करायचे करा किंवा शतपावली जशी आपण करतो चाल तशी करा. एक 15-20 मिनिट अर्धा तास करा आणि थोडंसं तुम्हाला वाटेल की आता मात्र सिडेशन थोडं थोडं येत आहे, मग आता झोपावं वाटलं त्यावेळेला तुम्ही झोपा. हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाणी प्यायचं जे प्रमाण असतं हे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत थोडंसं जास्त प्रमाण, दिवसभर थोडं 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 पित राहा. जे टार्गेट असतं 3.5-4 लिटरचं तोपर्यंत संपवा. संध्याकाळी जेवण झाल्यावर एक अर्धा ग्लास, एखादा ग्लासच पाणी शिल्लक ठेवा. काही मेडिसिन घ्यायचं असेल तर ते घेऊन ते थोडंसं पाणी प्या. थोडंसं अर्धासा ग्लास पाणी त्यातलं शिल्लक ठेवून जवळ ठेवा आणि रात्रभर पुन्हा पाणी पिऊ नका. आणि रात्री झोपण्याच्या वेळेला जी 10ची अंदाजे वेळ असते तर त्या वेळेला लघवी करून झोपा. म्हणजे वारंवार पुन्हा लघवीसाठी उठावं लागणार नाही आणि लघवीमुळे तुमची झोप डिस्टर्ब होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. तर हे जे सगळे नियम आहेत, झोपेचं जे महत्त्व आहे ते लक्षात घेऊन 6 ते 8 तास आपल्या आपल्या तब्येतीप्रमाणे हे झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती झोप घेऊया. झोप येण्याकरता जे नियम पाळायचे आहेत, 3 स्तरावरचे आपण जे नियम सांगितले, जीवनशैलीमध्ये बदल करणं आहे, आहारामध्ये काय बदल करायचा आणि काय पेय कोणती कोणत्या वेळेला घ्यायची, आणि आपलं वातावरण त्या रूममधलं कसं पाहिजे, मानसिकता कशी पाहिजे, हे जे आपण सगळे विचार केले, याचा सगळा तुम्ही शांतपणाने विचार करून शांत गाढ झोप येण्याकरता त्याचा फायदा करून घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.